वळूयात पुढच्या बातमीकडे। लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारचा आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारला जाण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलाय। हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाऊ शकतो। बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करताना सरकारची दमछाक होऊ लागली आहे आणि त्यामुळे मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा निधी वेगळा आहे, आदिवासी समाजासाठीचा निधी वेगळा आहे, असं स्पष्टीकरण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे। नाही, मला काही समजत नाही कोण या बातम्या पेरतं, कोणाकडनं या बातम्या येतात, कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात। कशाला आदिवासी समाजाचे पैसे वळवता येतं? लाडक्या बहिणींचे जे योजनेचं बजेट हेड वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे। इकडनं तिकडं करता येत नाही आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये। त्यामुळं मला असं वाटतं हे खोटारडेपणा आहे। हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे।